नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह केलेली, खास करून बँक निफ्टीनं सुरुवातीच्या पहिल्या 1 मिनिटामध्ये फ्रॅक्शन्समध्ये नवीन लाईफ टाईम हाय बनवला ऑलमोस्ट 56,400च्या आसपास. पण नवीन लाईफ टाईम हाय बँक निफ्टीनं बनवूनसुद्धा बँक निफ्टी जे आहे तो मायनसमध्ये बंद झाला. जवळपास 300 पॉईंट 56,000च्या वर सस्टेन नाही होऊ शकला. कालही मी व्हिडिओमध्ये म्हटलं बँक निफ्टी जर 56,000च्या वरती सस्टेन झाला तर फर्दर रिकव्हरी किंवा अपवर्ड मोमेंटम येऊ शकतो. स्काय इज द लिमिट. पण ओपनिंगच्याच काही पहिल्या 1 मिनिटामध्ये फ्रिक्शनमध्ये 56,400च्या आसपास टच केल्यानंतरनं मात्र बँक निफ्टी कंटिन्यू डिक्लाइनिंग करत राहिली. प्रॉफिट बुकिंगचा माहोल राहिला मार्केटमध्ये ओव्हरऑल. एवढा निफ्टीसुद्धा जो आहे तो हायर लेवलवरून खाली आला, ऑलमोस्ट 180 पॉईंट मायनसमध्ये जाऊन बंद झाला. आणि सेन्सेक्ससुद्धा जो आहे तो जवळपास 600 पॉईंट मायनसमध्ये बंद झाला. म्हणजे फारसं काही मार्केटमध्ये मोमेंटम नाही. ओपनिंगच्या गॅपअप नंतरनं मार्केट मात्र कंटिन्युअली आज सलग 3रा दिवस आहे मार्केट खाली येत राहिलं, डिक्लाइनिंग करत राहिलं आणि एक निगेटिव्ह क्लोज दिला. फक्त बँक निफ्टीनं लाईफ टाईम हाय टच केला. पण जे काही आपल्या टेक्निकल लेवल्स होता त्या इम्पॉर्टंट लेवल्स टच केल्यानंतरनं मार्केट थोडं खाली आलं आहे. किंवा निफ्टीमध्ये सुद्धा उद्या काम करायचं झालं तर कालही मी म्हटलं की 24,600च्या खाली आलं तर थोडंसं विकर साईड वाटतं. त्यामुळे ज्या पद्धतीनं आज 24,600च्या खाली बंद दिला आहे. निफ्टीसाठी उद्या 24,450 आणि 500 एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन हा 50 पॉईंटचा. 24,450 जर ब्रेक केला निफ्टीनं तर फर्दर डिक्लाइनिंग निफ्टीमध्ये येऊ शकते. मे बी 24,200 ते 300पर्यंत. त्यामुळे बँक निफ्टीसाठी उद्या 24,450 हा एक महत्त्वपूर्ण सपोर्ट आहे. त्याच्यावरती राहिला 24,450 500 त्याच्यावरती राहिला तर थोडी रिकव्हरी कदाचित 24,700पर्यंत जाण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पण ज्या पद्धतीनं आज मार्केट हायर लेवलवरून खाली आले आणि बँक निफ्टीसुद्धा लाईफ टाईम हाय टच करून ज्या पद्धतीनं सेलिंग आले, मला वाटतं थोडंसं डिक्लाइनिंग मार्केटमध्ये उद्या येऊ शकतं कदाचित. त्यामुळे निफ्टी बँक निफ्टीसाठी उद्या हायर लेवलला निफ्टीला 24,700 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 24,450 500 निफ्टीसाठी स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 24,450 ब्रेक केला तर फर्दर डिक्लाइनिंग निफ्टीमध्ये थोडी येऊ शकते. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 56,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 56,000च्या वर मेंटेन राहिला तर फर्दर अपवर्ड मोमेंटम 56,300 ते 400पर्यंत येऊ शकतो. अदरवाईज 55,500 इमिजिएट बेसिसला बँक निफ्टीला सपोर्ट आहे. 55,500च्या खाली गेला तर 55,300 फर्स्ट सपोर्ट आहे आणि 55,000पर्यंतचे टार्गेट्स बँक निफ्टीमध्ये सुद्धा येऊ शकतात. ओव्हरऑल थोडंसं विकर साईडला राहू शकतं जर निफ्टीनं आणि बँक निफ्टीनं जर महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट लेवल 24,450 बँक निफ्टीमध्ये 55,500 ब्रेक केला तर थोडं डिक्लाइनिंग येऊ शकते. बँक निफ्टीजमध्ये सुद्धा 55,500च्या खाली 55,300 त्यानंतर 55,000 या टेक्निकल लेवल्सनुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये काम करू शकता. FIs विकत आहेत. कालही FIsने जवळपास 2,600 करोडची विक्री केली. DIsची खरेदी आहे 5,300 करोडची. आणि आजही ज्या पद्धतीचं मोमेंटम आहे मला वाटतं निश्चित FIsकडून विक्रीची आकडेवारी आली असेल. ज्या पद्धतीनं मार्केटनं खास करून बँक निफ्टीनं नवीन लाईफ टाईम हाय टच करून फ्रिक्शनमध्ये ज्या पद्धतीनं खाली आले, FIsकडून निश्चित मला वाटतं थोडं सेलिंगचा दबाव राहिला असेल. याचं रिझन FIचं सेलिंग परत वाढले. जसं मागेही म्हटलं 10 year yields USच्या कंटिन्यू रायझिंग मोमेंटममध्ये आहेत. 4.5%च्या आसपास थांबलेत. कोणत्याही कारणास्तव 4% yield यायला तयार नाहीत. चायना आणि USच्या ट्रेड टॉक्स थांबलेले आहेत. रशिया युक्रेन वॉर, युक्रेननं परत पुन्हा हल्ले रशियावर जोरदार केलेत. मग थोडंसं तिथं डिस्ट्रप्शन्स आहेत. आणि अशा सगळ्या ग्लोबल टेन्शन्समध्ये आणि खास करून US चायना ट्रेड वॉरमध्ये थोडंसं यील्ड्स जे आहेत ते हायर लेवलला मेंटेन आहेत. जे USमध्ये इन्फ्लेशन बूस्ट होऊ शकतं असं वाटतं. त्यामुळे यील्ड्स जे आहेत ते हायर लेवलला मेंटेन आहेत. त्यामुळे जे आहे ते FIचं सेलिंग थोडंसं आजकाल वाढलेलं परत पुन्हा बघायला मिळते. त्यामुळे थोडंसं हायर लेवलला आपल्याला कॉशियस राहावं लागेल. FIचं सेलिंग येईल त्यामुळे थोडंसं हायर लेवलवरून मार्केट डिक्लाइनिंग होण्याचे चान्सेस आहेत. आज NSEमध्ये 1,050 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,554 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 7 शेअर्स वाढले, त्या बाजूला 43 शेअर्समध्ये पडझड आहे. पडणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टीमध्ये जास्त आहे. सेक्टर इंडिसाइजमध्ये सुद्धा आज एनर्जी, बँक्स, IT, फार्मा या सेक्टर्समध्ये दबाव बघायला मिळाला. रिॲलिटी सेक्टरमध्ये तेजी बघायला मिळाली. रिॲलिटी सेक्टर ऑलमोस्ट 1% तेजीमध्ये राहिलं. पण बाकी एनर्जी, बँक्स, IT, FMCG, ऑटो या सेक्टरवरून दबाव बघायला मिळाला. ग्लोबल मार्केटमध्ये काही खास संकेत नाही आहेत. डाऊ फ्युचर्स जे आहेत ते जवळपास 100 पॉईंट मायनस आहे. युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत. 10-20 पॉईंट प्लस मायनसमध्ये ट्रेड होत आहेत. त्यामुळे ग्लोबल मार्केट्सकडून काही फारसे क्यूज नाही आहेत. पण आपल्याला मार्केटमध्ये FIचं सेलिंग आणि आज ज्या पद्धतीनं महत्त्वपूर्ण टेक्निकल लेवल्स बंद देऊन महत्त्वपूर्ण टेक्निकल लेवल्स ब्रेक करून बंद दिले आणि बँक निफ्टी नवीन लाईफ टाईम हाय टच करून ज्या पद्धतीनं सेलिंग आलं आहे, मला वाटतं थोडंसं
कॉशियस राहणं गरजेचं आहे. हायर लेवलला परत पुन्हा सेलिंग येऊ शकतं. तर बघूया ओव्हरऑल मार्केट उद्या कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.